पुढे वारसा. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. आम्ही चालवू हा पुढे वारसा.
चांगला योग दिलाय. काही मुलांना त्यांना माता नसते, पिता नसतात, ते पूजा कोणाची करणार? आपल्याला ईश्वराने माता आणि पिता आपल्या घरामध्येच देव आहेत असं म्हणतात. कुठेही जाऊ नका, आपल्या घरामध्ये जे देव आहेत त्या दोन देवांची निश्चित नेहमी पूजा करा, म्हणजे तुम्हाला 36 कोटी देव सगळे भेटतील. ज्यांना कळालं की खरे देव कोण, तो खूप यशस्वी होतो, मोठा होतो. का ज्याने आपल्याला जन्माला घातलंय, आपली आई आपला जीवनातील पहिला गुरु असतो. ज्या वेळेला आईच्या आपण पोटामध्ये 9 महिने वाढतो, त्या पहिल्या दिवसापासून ती आई आपल्याला काहीतरी वेगळी शिकवण देत असते. बघा, तिचा मोठा त्याग आहे. तो त्याग जर आपण विचार केला तर तुम्ही लक्षात घ्या की एक मोठा दगड घेऊन जर समजा आपल्या वजना एवढा जर पोटाला बांधला आणि आपण जर समजा 7-8 महिने आपण फिरवला तर आपली काय परिस्थिती होईल? एवढं त्याग ज्या वेळेला आई करते ना, त्यावेळेला ती किती ग्रेट असली पाहिजे. त्या जिच्यामुळे आपल्याला जन्म मिळालाय, सौंदर्य मिळालंय, ही सृष्टी बघायला मिळाली आहे. अशा या आईचं ऋण कधीच फेडणार नाही. सर्वात पहिल्यांदा आपल्याविषयी आनंद वाटेल, दुःख वाटेल, ती पहिली व्यक्ती असते ती म्हणजे आई. समजलं? काही जरी झालं तरी आपण लगेच आईचं आठवण घेतो. आई ग, आपल्याला लागलं, आईचीच आठवण येते. आणि आपले अश्रू पुसणारी, खरी मदत करणारी ती एकमेव असेल जगामध्ये, ती आई. आईचं मोठं हृदय तुम्ही पाहिलं नाही. तुम्हाला जर एखादा आघात झाला, एखादं दुखापत झाली, ती तिचं मंगळसूत्र सुद्धा गहाण ठेवणारी असते ती आई. ती तिचा पूर्ण त्याग करून देणारी असते. ती एवढा विचार करेल की ती तुमच्यासाठी तिचं घर सुद्धा विकून देईल, रस्त्यावर संसार थाटेल. एवढी ग्रेट असते ती आई. आणि या आईचं महत्व ज्याला कळालंय आहे का नाही, ते मुलं कधीही म्हणजे बाहेर असं वाया जात नाही. आणि म्हणून आपण आई वडिलांचं नाव मोठं करावं, याच्यासाठी आपल्याकडे एकमेव माध्यम आहे, ते म्हणजे शिक्षण आणि संस्कार. ज्याचे चांगले संस्कार असतील, ज्याच्याकडे चांगलं शिक्षण असेल, तो निश्चित पुढे जाणार आहे. तुम्ही पेपरला वाचा, अतिशय गरीब घरचे विद्यार्थी ज्यांनी शिक्षणाची कास धरली, शिक्षण घेतलंय, ते निश्चित मोठ्या टोकाला पुढे गेलेले. आणि तुम्ही सुद्धा जाऊ शकता. प्रत्येक माणसाला वेगळी देवाने कला दिलेली आहे आणि ती कला प्रत्येकाची वेगवेगळी असते. आणि म्हणून आपली कला आपण ओळखा आणि पुढे मार्गाला लागा आणि आपल्या आई वडिलांचं मदत घ्या. कारण त्यांनी कमवलेला पैसा, त्यांनी केलेले कष्ट, घाम, ते तुम्हाला मोठे करण्यासाठी तुम्हाला अहोरात्र ते तुमची काळजी घेतात. आई ही डॉक्टर सुद्धा असते. तुम्ही म्हणाल आई कशी डॉक्टर? तर अरे, लहानपणापासून तुम्हाला आंघोळ घालणं, तुमचे कपडे स्वच्छ करणं, तुम्हाला स्वच्छ ताट देणं, स्वच्छ चांगलं पूरक असं खाद्य किंवा अन्न तयार करा, घरामध्ये तयार करणं आहे ना. एवढंच काय, तुमची एवढी काळजी घेते. अरे बाळा, तू बाहेरून आला, पाणी तरी पी, नाही का नाही. तुम्ही पाणी सुद्धा प्यायचं विसरून जातात, ती आठवण करून देते आई. कारण आईला असं वाटतं की माझ्या बाळाचं आरोग्य चांगलं राहावं, माझ्या बाळाने चांगल्या शाळेमध्ये जावं, त्याचे चांगले मित्र असावे, है ना, चांगल्या परिसरामध्ये. आणि म्हणून आपण काय करायचंय की आई वडिलांनी सांगितलेल्या गोष्टी या आज्ञाधारक आणि पाळायच्या आहेत. आणि म्हणून असा योग येतो की बघा, आज तुम्ही काय म्हणता येईल ना, नशीबवान आहात की तुम्हाला आई आहे. बघा, आता मला सुद्धा आई नाही बरं का. माझी आई 2016 मध्ये वारली. आज आईविषयी जे प्रेम वाटलं ना, मी आज माझ्या आईला बघू शकत नाही. मी माझ्या आईचा आज चरण स्पर्श करू शकत नाही. कारण मी दरवर्षी पाया पडायचो.
पण आता मी पाया कोणाच्या पडणार? फोटोच्या पडणार. अरे जिवंत असताना जर पडला नाही, आता फोटोच्या नंतर पडून काय उपयोग आहे का नाही? म्हणून तुमचं नशीब चांगलं आहे की तुमच्या समोर आई वडील आहेत. त्यांचं निश्चित तुम्ही पाया पडा, त्यांची आज्ञा पाळा आणि त्यांना तुम्ही अपेक्षा तुमच्याकडून एवढीच आहे की तुम्ही काहीतरी शिकून मोठं व्हावं आणि या समाजामध्ये तुमचं नाव प्रतिष्ठा मोठी व्हावी. म्हणजे त्यांचं काळीचे मोठं होत असतं. आई वडिलांना तुम्ही हीच भेट द्या की मी काहीतरी शिकेन, मी स्वतःच्या पायावर उभी राहील आणि तुझी सुद्धा काळजी घेईन, एवढं आश्वासन तुम्ही त्या आईला द्या. कारण आईला आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा.
आम्ही चालवू हा पुढे वारसा 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 गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा 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 आम्ही चालवू हा पुढे वारसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा आम्ही चालवू हा पुढे वारसा जरी दुष्ट कोणी करू शासन गुणी सज्जनांचे करू पालन जरी दुष्ट कोणी करू शासन गुणी सज्जनांचे करू पालन मनी मानसिंहाच आहे ठसा आम्ही चालवू